अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी ते जडका या रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणासह विविध मागण्यांसाठी धोत्रा येथे आमरण उपोषणाला बसलेले पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या समर्थनार्थ तिवसा तालुक्यातील पत्रकार एकवटले आहेत। उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही शासन आणि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान अनेक पत्रकारांनी उपोषण मंडपाला भेट देत प्रशांत कांबळे यांची भेट घेतली। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। समाजहिताच्या प्रश्नासाठी एका पत्रकाराला आमरण उपोषण करावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी 5 वाजता तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। प्रशासनाने तात्काळ या आंदोलनावर तोडगा काढून प्रशांत कांबळे यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी पत्रकारांनी यावेळी केली। तसेच प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तिवसा तालुक्यातील सर्व पत्रकार एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार जानराव मनोहर, हेमंत निखाडे, प्रशिक मकेश्वर, संदीप दहाट, प्रफुल्ल मकेश्वर, सुनील होरमाडे, नंदुभाऊ मते यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते। या आंदोलनाकडे आता संपूर्ण तिवसा तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन आता कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। आमचे जे सहकारी पत्रकार आहेत प्रशांत भाऊ कांबळे जे उपोषणाला बसले आहेत, अतिशय कळकळीचा मुद्दा घेऊन ते बसलेले आहेत। ग्रामीण जनतेचा धोत्रा ग्राम येथे ते गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे, पण अद्यापही त्यांच्या उपोषणाला घेऊन प्रशासनाच्या वतीने तोडगा निघालेला नाही आहे। आज 3रा दिवस आहे। एक पत्रकार हा एक समाजसेवक असतो, पण हे सगळं 24 तास सगळं पत्रकार अपडेट असतानाही जनतेला पूर्ण शासनाच्या सोयी सुविधा मिळाव्या यासाठी एक पत्रकार म्हणून प्रशांत कांबळे हे आमचे सहकारी मित्र आहेत। ते त्या ठिकाणी धोत्रा ग्राममध्ये उपोषणाला बसले आहेत। विषय आहे शिरसगाव मोजरी धोत्रा ते जळगाव पर्यंत जो रस्ता आहे तो लोकांना खूप त्रासदायक होत आहे, नादुरुस्त झालेला आहे, खड्डे खूप झालेले आहेत। हा रस्ता दुरुस्त व्हावा ही त्यांची मागणी आहे। तो रस्ता तर त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही, तो जनतेसाठी आमचा एक सहकारी पत्रकार त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे। त्यासह काही मागण्या आहे, या सगळ्या मागण्या काही मोठ्या नाही आहेत। शासनाला मोठमोठे समृद्धी मार्ग बनवता येतात, मोठमोठे हायवे बनवता येतात आणि साधा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी मंजूर करू शकत नाही। गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून तो त्या ठिकाणचा हा प्रस्ताव पडलेला आहे की धोत्रा शिरसगाव जळगावपर्यंत रस्ता मंजूर करण्याचा। तो रस्ता झाल्यास जनतेत दळणवळणाची साधने सोयीस्कर होईल, सुविधायुक्त होईल, त्यांना ते झटके सहन करून जाता येणार। खूप मुलं तिथून शाळेमध्ये जातात बिचारे, काही लोक त्या ठिकाणी पडलेले आहेत। म्हणजे ह्या सगळा त्रास होऊ नये म्हणून आमचे सहकारी मित्र प्रशांत भाऊ कांबळे हे उपोषणाला बसले आणि आज त्यांचा 3रा दिवस आहे। आज 3रा दिवस माणसाच्या पोटात अन्न नाही आहे, दाना नाही आहे, काही नाही आहे। अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती खालावली, काही झालं तर याला प्रशासन जबाबदार आहे। आणि आम्ही लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून नेहमी प्रशासनाला नेहमी जनतेच्या काही प्रश्न असतात ते आम्ही मांडत असतो। अशा परिस्थितीत जर त्या आमच्या सहकारी मित्राला काही झालं, त्याच्या प्रकृतीला काही बाधा पोहोचली तर याला प्रशासनात जबाबदार आहे। आम्ही आज या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांनी तिवसा तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे। जर उद्यापर्यंत त्या उपोषणा संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या तातडीने बैठक घेऊन मंजूर कराव्या, काही मोठ्या मागण्या नाही आहेत तर त्या मागण्या उद्या मंजूर कराव्या, अन्यथा आम्ही कोणत्याही क्षणी उद्या रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, लेखणीबद्ध आंदोलन करू किंवा अन्नत्याग आंदोलन करू किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू आणि याला प्रशासन जबाबदार राहील अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि भूमिका सुद्धा आहे। धन्यवाद।